माझं नाव डॉक्टर विजय गायकवाड आणि नाशिकच्या लुमिनाइज थेरपी सेंटरमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज एक आनंदाची बातमी आहे, एक गुड न्यूज, एक आनंदाची बातमी आपल्याला मिळालेली आहे आणि ती आनंदाची बातमी अशी की आपल्याबरोबर आज मंगेश चव्हाण दादा या ठिकाणी आहेत आणि मंगेश चव्हाण दादांना आपल्या रिबॉर्न बेडची थेरपी घेतल्यानंतर, प्रथम थेरपीची थेरपी घेतल्यानंतर, सेन्सुलर मॅटची थेरपी घेतल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये एक अमोल बदल घडलेला आहे आणि हा अमोल बदल काय घडलेला आहे, त्यांना काय बेनिफिट मिळालेले आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत। म्हणून आज मंगेश चव्हाण दादांना आपण बोलवलं आहे। तर मंगेश चव्हाण दादांसाठी टाळ्या वाजवा। तर चव्हाण दादा, तुमचं नाव मला माहीत आहे, पण बसताना आई बाबांना तुमचं नाव माहीत नसेल तर पहिल्यांदा तुमचं पूर्ण नाव सांगा बरं। हॅलो, माझं नाव मंगेश निवृत्ती चव्हाण। दादा, तुम्ही कुठं राहिलाय? मी इथे गजपंत सोसायटी। अच्छा, गजपंत सोसायटीला राहिलाय नाशिक। बाबा, तुम्हाला इथे यायच्या अगोदर कोणकोणते त्रास होते? मला जो सर्व प्रकारचे त्रास होते सांगा बरं। मला जो 15 वर्षापासून शुगर आहे, शुगर बरोबर मला बीपी आहे, त्याच्यानंतर थोडा किडनीचा पण प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यानंतर मी अपघात झाल्यानंतर मला पोटात पाणी झालं होतं, त्याच्यानंतर पाठीच्या मणक्याला पण जरा सूज आली होती, तो दुखत होता माझा, आणि डोळ्याला पण त्रास होता माझ्या एक डोळ्याला, आणि तो जात होता कोणी मला शरीरात चालताना पायामध्ये। अच्छा, एवढे आजार होते? हो। पॅरालिसिस झालं होतं तुम्हाला? आणि आता 2 महिन्यापासून मला पॅरालिस झाला होता, म्हणजे सुरुवातीला पहिला झटका होता मायनर, आणि त्याच्यानंतर मी इथे आलो। हे त्रास तुम्हाला किती दिवसापासून, किती वर्षापासून आहे बाबा? शुगर तर मला 15-16 वर्ष झाली, आणि पॅरालिस मला होऊन आता 2-2.5 महिने झाले, आणि बाकीचे आजार? बाकी झाल्याला 6 महिने झाले। 6 महिने झाले। म्हणजे दादा, की तुम्ही या आजाराला जे तुम्हाला होत आहे, तुम्ही आतापर्यंत किती रुपये खर्च केले या आजाराला बरं करण्यासाठी? या आजाराला बरं करण्यासाठी मी जो 50 ते 60 हजार रुपये खर्च केले। काही फरक पडला तुम्हाला? नाही, कुठल्या प्रकारचा, फक्त शुगर आणि बीपी मेंटेन मध्ये आहे, बाकी सर्व आहे तसेच आहे। मला सांगा की इथे यायला सुरुवातीला तुम्ही एकटे येत होते का कोणाला घेऊन यावं लागत होतं? बरोबर मी माझ्या मिसेसला घेऊन येत होतो, कारण मला चालता येत नव्हतं, त्यांचा हात धरून मला इकडे यावं लागायचं, जाताना पण मी त्यांचा हात धरून जायचो। दादा, मला या आपल्या लुमिनाइजच्या मसूरच्या थेरपी सेंटरमध्ये तुम्हाला किती दिवस झाले तुम्ही थेरपी घेताय? मी जानेवारी पासून यायला लागलो इथे, जानेवारी फेब्रुवारीमध्ये मी आलो, म्हणजे 2 महिन्यानंतर मी 15 ते 20 दिवस गॅप दिला, कारण मला यात्रेला जायचं होतं, त्याच्यानंतर मी परत 1 मार्चपासून जॉईन केलं। 1 मार्चपासून जॉईन केलं परत, जवळपास 2-2.5 महिने झाले, त्याच्यामध्ये 15 दिवस सुट्ट्या केल्या। आता मला सांगा की या थेरपीचा अनुभव घेतल्यानंतर, थेरपी घेतल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये किती अमोल बदल घडला, काय काय फरक पडला ते सांगा। शुगर कशी वाटली तुम्हाला, काय काय फरक पडला ते सांगा। सध्या मला फरक म्हणजे माझ्या पोटात जे पाणी झालं होतं ते पूर्ण नील झालेलं आहे। मी परत एक्सरे काढला होता, पोटात सोनोग्राफी केली होती, तो पूर्ण नॉर्मल झालेली आहे। त्याच्यानंतर मला पाठीचा कणा जो त्रास होता तो पूर्णपणे बरा झालेला आहे इथे आल्यापासून, आणि अजून तो जे मला पॅरालिसिस झाला होता, तो पॅरालिसिस जो मला 60% ते 65% माझ्या पॅरालिसिस आजाराचा बरा झालेला आहे, कारण मला बोलताना तोतरेपणा यायचा, तो कमीत कमी 80% बरा झालेला आहे। व्हेरी गुड। पहिले बाबा तुम्ही ताईंना घेऊन येत होता दादा, आता तुम्ही गजपंतून एकटे कसं काय यायला लागले? माझा स्वतःचा बॅलन्स आता मी स्वतः सांभाळतो आणि चालत जातो आणि चालत येतो। पहिले जमत नव्हतं? नाही, काहीच जमत नव्हतं मला, म्हणजे तोल जायचं, मी 2-3 वेळा रस्त्यामध्ये पडलो होतो, पण आता एकदम नॉर्मल झालेलं आहे। आता चालण्याची स्पीड पण वाढली ना तुमची? स्पीड आली, मला पायऱ्या चढता येत नव्हतं, उतरता येत नव्हत्या, पण आता मी फारच स्वतःला चांगलं हे करतो आहे। शुगर नॉर्मल झाली आहे ना? शुगर नॉर्मल झाली आहे, बीपीच्या गोळ्या जो कमी झालेल्या आहे माझ्या। व्हेरी गुड। बघा, बाबांना, मंगेश दादांना ज्यावेळेस मला प्रत्यक्ष भेटले होते त्यावेळेस तुम्हाला सांगू शकत नाही, त्यांच्या मिसेस गजपंतून त्यांना गळ्यात हात टाकून आणायचे, वर चढायला वेळ लागायचा, खाली मी त्यांना 2-3 वेळा मी खाली कन्सल्टिंग केली, म्हणजे मी खाली उतरून त्यांना 2 वेळा भेटलेलो आहे, असं करून आणायच्या 2 महिने, जानेवारीपासून 2 महिने थेरपी केली, 15 दिवस तीर्थला पण जाऊन आले, आणि तिथून 15 दिवस सुट्टी केल्यानंतर कंटिन्यू केलं। आज
ज्या व्यक्तीला पॅरालिसिस आहे ते गजपंतीवरून कोणाच्या आधाराविना चालत येतोय, चालत जातोय, बीपी नॉर्मल आहे, शुगर नॉर्मल आहे, त्याला पोटात पाणी साचलं होतं ते पाणी सुद्धा कमी होऊन गेलेलं आहे आणि आता त्यांच्या शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा, कमरेचा आजार 65% बरा होऊन गेलेला आहे. आणि एवढं काही फरक. दुसरं की पॅरालिसिस झाल्या कारणामुळे त्यांचा आवाज गेला होता, आवाज स्पष्ट निघत नव्हता आणि आता या थेरपीच्या माध्यमातून आवाज सुद्धा निघायला लागला आहे. आता पायांची मुवमेंट या ठिकाणी व्यवस्थित होत राहिली आहे. तर या सर्व बेनिफिट तुम्हाला थेरपीने मिळत आहेत, तर तुम्ही समाधानी आहात का? हो, खूप समाधानी आहे. आपला स्टाफ सन्माननीय गायकवाड, डॉक्टर गायकवाड सर आणि आपले यांचा स्टाफ ते खूप मदत करतात, वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि येताना जाताना खूप रिस्पेक्ट देतात आम्हाला, त्याच्यामुळे फार बरं वाटतं. या बाकीच्या आईबाबांना तुम्ही काय सांगू इच्छितात? बाकीच्यांना मी सांगू शकतो की तुम्ही रेग्युलर या आणि येताना कुठल्याही प्रकारची हे करू नका की आपल्याला इथे वेळ लागतो, आपल्या कामावर राहिलेली, कारण हेल्थ इज वेल्थ. शेवटी शरीर संपत्ती आहे. कारण आपण दवाखाने करतो, डॉक्टरांना पटकन काढून देतो म्हटलं पैसे. त्याच्यामुळे कसं इथे आल्यावरती स्वतःला कमी लेखू नका की मला आजार झालेला आहे, मी याच्यापेक्षा जास्त आजार आहे, तो बरा होईल का, असं काही मनात शंका आणू नका. कारण मन हे खूप चंचल असतं. तर दुसरा बरा झालेला आहे, मी का बरा होऊ नये, अशा मनात शंका येतात. पण सगळं काही निरासन होऊन जातं. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बघा, हा मंगेश दादा यांना एवढा छान पद्धतीने फरक पडलेला आहे. आणि तुम्ही रिबॉन बेडची थेरपी घेतली का? हो, रिबॉन बेडची ततम थेरपीची थेरपी घेतली का? हो. सेन्सोलाइट मॅटची थेरपी घेतली का? हो, सेन्सोलाइट मॅटची. आणि हे आरुष टॉनिक, सन टॉनिक जे तुम्ही आहे, हे सन टॉनिक पिण्यासाठी, चेहऱ्याला स्प्रे करण्यासाठी वापर केला का? हो, ते रेग्युलर येताना जाताना त्याचा वापर. समाधानी आहात ना? खूप खूप समाधानी आहे. व्हेरी गुड. ते हे आपले मंगेश दादा, त्यांना खूप फरक पडला आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मंगेश दादा. हो, थँक्यू व्हेरी मच.